चला, आज सकाळी सकाळीच व्लॉगला सुरुवात केली. बाहेर येऊन बघितलं तर एवढं छान सूर्य उगवताना दिसत होतं ना, म्हणून म्हणलं चला शूट पण करू. झालं ना, तू सांगितलंस मला तिथं नाही गेला, चावतं ते. जाऊ नकोस तिथं. आता काय करू आता त्याला? ऐक ग. आणि मी किती वेळ झाला इथं बसली, तुला माहिती आहे का? बरं झालं मला एखादी सावली नाही. विराज, तुझं कसं लक्ष गेलं रे? बघितलं. चावतं बरं का ते. जाऊ नको तिथं. थांब, आता मी खिडकी उघडते, त्यांना खिडकीतनं बाहेर काढू आपण. चला, कालच्या प्रमाणे काल घरात चिमण्या आलेल्या होत्या, आज ह्या नवीन पाहुण्या आल्यात माझ्याकडं, मधमाशा. माझं घर सगळ्यांनाच खूप आवडायला लागलंय का? तुम्हाला तर मला बाहेर काढावंच लागल. चला चला बायांनो, तुम्ही बाहेर व्हा. चिमणी काही नुकसान पोहोचवणार नाहीये, पण ह्या माशा मला बाहेर काढावं लागणार आहे. विराज, छोटा झाडू घे रे बाळा, ब्ल्यू वाला. त्यांना बाहेर काढते ना. बरं झालं ना बाळा, मला सांगितलं. चावतात त्या. झाडू ठेव. मी आत्ताच एक मिशोचा हॉल व्हिडिओ शूट केलेला आहे. दुसऱ्यांच्या बघताना मला पण वाटायचं किती सोपं आहे. काय तर ऑर्डर आल्या की त्या उघडायच्या, बघायचं, ट्राय करायचं आणि रिटर्न करायचं. पण आत्ता कळतं आहे की उघडणं, ट्राय करणं, रिटर्न करणं, पॅक करणं, 4 वेळा खाली वर करणं, पार्सल आणायला जाणं, पार्सल रिटर्नचे परत द्यायला जाणं, एवढं सोपं नाही आहे. खरंच सोपं नाही आहे. म्हणजे किती आपल्याला म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओज बघताना किंवा जे कोणी यूट्यूबर्स मोठे झालेले आहेत, असं वाटतं किती सोपं काम आहे ना. फक्त मोबाईल धरायचा, रेकॉर्ड करायचं, व्हिडिओ पोस्ट करायचा, त्याचे पैसे मिळतात. किती सोपं काम आहे. पण नाही, अजिबात सोपं नाही. करायला लागल्यावरती, कुठली पण गोष्ट असू दे, ती करायला लागल्यावरती कळते की ही खरंच सोपी नाही आहे म्हणून. आता मी बोलते ते तर जाऊ दे, पण मी दाखवते की काय झालेलं आहे म्हणून. घरभर त्याचा पसारा एवढा पांगलेला, सगळं आता आवरायचं. म्हणजे एवढा वेळ, जवळपास आता 1-1.5 तास तर गेला ते शूट करण्यात. आता इथून पुढं अर्धा तास हे सगळे प्रोडक्ट ज्या त्या पॅकेटमध्ये ज्याचे त्याचे घालायचे ते बघून घालावं लागणार आहेत, कारण सगळं इकडं तिकडं झालेलं आहे. आणि परत ते रिटर्नला पण टाकायचे आहेत. रिटर्नला टाकल्यानंतर काय सगळे प्रोडक्ट एकसोबत रिटर्नला जात नाहीत. जसे जसे येतील तसे तसे एक एक प्रोडक्ट परत रिटर्नला द्यायचे. परत चेक करायचं की रिटर्न गेलेल्या पार्सलचे रिफंड झालं आहे की नाही. सगळं खरंच सोपं नाही आहे. चला, मी दाखवते घरभर किती पसारा पांगलेला आहे ते. सगळे घड्या करायचेत आणि ठेवायचे. त्यानंतर इकडं काही पडलं आहे, इकडे काही पडलं आहे. त्यानंतर घरातल्या वस्तू सगळ्या बाजूला जातात, कारण तो एक कोपरा हा मला असा मोकळा पाहिजे असतो. म्हणून या घरातल्या इथेही काही पडलेत आणि हे एक. चला, आता मी हे सगळं आवरते. सगळे पार्सल पॅक करायचेत आणि ते रिटर्नला पण टाकायच्यात. तेवढं सगळं करते आणि मग परत पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. काय मिठाची बरणी का दाखवते? काही नाही, काहीतरी काम करायचं असतं आपल्याला. उशीर झाला स्वयंपाकाला, म्हणून पटपट पटपट काम करायचं होतं. बरणी ठेवायला गेले आणि हा खालचा क्रॅक दिसत असेल.
ठेवता ठेवता थोडी जोरात ठेवल्या गेली आणि लगेच त्याला क्रॅक गेला. संसाराला लागल्यानंतर ह्या गोष्टींचा पण त्रास होतो. माझ्यासारखाच तुम्हाला पण असा त्रास होतो का? बरणी फुटली किंवा कप फुटला किंवा काहीतरी काचेची वस्तू फुटली तर तुम्हाला पण त्रास होतो का? कमेंट करून मला नक्की सांगा. लैला विराज रुसला कारुसला काय पाहिजे? चष्मा. चष्मा नसतो बाईचा. कसा घ्यायचा चष्मा? माझा ते काय नीट करायला लागली. ते नीट करतात. दीदी बसली होती त्याच्यावर. कोण बसलं होतं? अरे दाखवूस तर थांब. अरे दाखवूस तर थांब. हॅलो. घेतला नाही रडायचं पण केलं नाही की इंजेक्शन देते तिथं. पटकन घे. नाही. पाहिजे का? त्याच्या मापाचं मिळालं तर घ्या. मी सांगते ते. हे मी सांगते त्या बाईला सांगते. एक चष्मा जरी आला मग त्यातला मग कुठला कसलं? ऑरेंज वाला. ब्ल्यू. ऑरेंज नाहीये. हे बघ हा भारी. आहे ना ऑरेंज. हे ऑरेंज. काय? कसला पाय नाही तुला? हा किती भारी आहे बघ की तू. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. आरवी माझ्या चष्म्यावर बसली म्हणून फक्त मला तेवढा नीट करून आणायचा होता, पण तिथं गेल्यावर ह्याने एवढा गोंधळ घातला आहे. घरात खूप सारे असताना पण त्याला पाहिजेच होता. चला, हे माझ्यासोबतच नाही सगळ्यांसोबतच होत असणार आहे. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.